शेतकऱ्यांनी उद्योगधंदा उभारून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावं यासाठी कृषी विभाग सातत्यानं प्रयत्नशील आहे। महाराष्ट्र शासन व जागतिक बँक प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना महाराष्ट्रभर राबवली जाते। याचाच लाभ घेऊन दुग्ध प्रक्रिया उद्योगाची उभारणी करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव संतोष भागाजी घोडके, राहणार एकोट पाचोड, तालुका जिल्हा संभाजीनगर। मी 2021 ला हा व्यवसाय चालू केला। या व्यवसायाला मला तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण साहेब व जिल्हा कृषी अधीक्षक कुकराम मोठे साहेब यांचं खूप मार्गदर्शन लाभलं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॅन मी उभारलेला आहे। आपल्या पारंपरिक जोडधंद्यांना बाजूला सारत त्यांनी दही, श्रीखंड, लस्सी बनवण्याचा जणू कारखानाच उभा केलाय। तो त्या परिसरात अत्यंत लोकप्रिय ठरतोय। अवघ्या वर्षभरातच त्यांनी 64 लाखापर्यंतची उलाढालही केली आहे। शेतीसोबत दुधाचा व्यवसाय सुरुवातीला करायचे, मात्र दुधाच्या व्यवसायात फारसा नफा नाही हे कळवल्यावर त्यांनी आपला मोर्चा वळवला तो प्रक्रिया उद्योगाकडे। सुरुवातीला यंत्रसामुग्री आणून त्यांनी तूप, पेढे, खावा, बासुंदी ही तयार करून जवळपासच्या हॉटेलमध्ये विकायला सुरुवात केली। पदार्थाची गुणवत्ता आणि वेळेवर पुरवठा यामुळे त्यांच्या पदार्थाची मागणी ही चांगलीच वाढली। यावेळेस आपणही आपल्या उद्योगाचा विस्तार केला पाहिजे असं त्यांच्या मनी आलं, पण ते कसं हा प्रश्न त्यांच्या समोर होताच। त्यावेळी त्यांना मार्गदर्शन लाभलं ते तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचं, आणि यातूनच उभा राहिला तो आसरा माता शेतकरी गट। या गटाच्या माध्यमातून त्यांनी भांडवल उभं केलं, पण या प्रकल्पाला खऱ्या अर्थानं संजीवनी दिली ती शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थातच पोकरा या प्रकल्पाने। सुनील चव्हाण साहेबांचं आणि तुकाराम मोठे साहेबांचं मार्गदर्शन लागलं। त्यांनी सांगितलं का शेतकरी गट करून यातून तुम्ही प्रकारे उद्योग करून याचा लाभ घ्या। त्याच्यात मी शेतकऱ्याचा गट केला, आसरा माता शेतकरी गट नावाने एक गट स्थापन केला। त्याच्यामार्फत मी प्रोजेक्ट बनवला आणि तो गव्हर्नमेंटच्या साईटवर अपलोड केला। त्याच्यातून मला त्यांनी अप्रूव्हल दिलं। त्यानंतर मी हा प्रोजेक्ट शेतकऱ्याकडून थोडे भांडवल जमा करून हा प्रोजेक्ट उभा केला। त्याच्यानंतर महिना 2 महिन्यात मला ती 60% सबसिडी वापस भेटली आणि त्या पैशातून मी शेतकऱ्यांना 2-2, 4-4 गाई खरेदी करून दिल्या। त्या सर्वांचं दूध माझ्याकडेच येतं आणि त्याच्यावर मी हा उद्योग पुढं दूध प्रक्रिया चालू करतो। आणि माझं असं म्हणणं शेतकऱ्यांनी या योजनेकडे वळायला पाहिजे, कारण गव्हर्नमेंट याला खूप सबसिडी देऊ लागलं। वर्षभरातच 64 लाखांची उलाढाल करणारा संतोष घोडके यांचा नर्मदाई ब्रँड लवकरच कोटीच्या पुढेही जाईल असा आशावादही ते व्यक्त करतात। तर शेतकरी बांधवांनो, आपणही आपल्या परिसरात शासकीय योजनांच्या मदतीने असा उद्योगधंदा उभारू शकता।